काका राम राम. राम राम. काय म्हणता गावाचा विकास? गावाचा विकास ठीक आहे ना. गावाचा विकास ठीक आहे. हो हो हो. तुम्ही इथे आमदार बदलला हो हो तुमच्या मतदारसंघात? हो हो बदलायला पाहिजे ना. म्हणजे परिवर्तन पाहिजे होतं का? हो हो पाहिजे ना पाहिजे. आधीचे आमदार बी तर चांगले होते. हो ठीक होते पण आता काही ना काही व्हायला पाहिजे ना. म्हणजे बोर झाले होते का तुम्ही? हा बोर तसं इथं बोर नव्हतं म्हणा माणूस, पण काही ना काही व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे ना. मागं पुढे व्हायलाच पाहिजे काही ना काही. केदार साहेब बी तर लोकांच्या संपर्कात राहे. हो राहत होते ना. हा? हा. साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी लोहगाव पुणे. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. महाराष्ट्र पोलीस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एसआरपी, एसएसबी, आयटीबीटी, सीआरपी, सीआयएसएफ, बीएसएफ भरतीसाठी संपूर्ण तयारी. गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव राजमार्ग. आयएसओ नामांकन प्रमाणित व शासन मान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी. मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा. तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो. साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 7057 26 70 70 आणि 7057 46 70 70. नमस्कार मित्रांनो, मी श्याम दसकर. आपण बघत आहात हिंदुबाबा डिजिटल आणि लाईव्ह आपला महाराष्ट्र. आज आम्ही नागपूर ग्रामीण सावनेर मतदारसंघातील कडमेश्वर तालुका या ठिकाणी असणारं दहेगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आज आम्ही इथले सरपंच व गावकऱ्यांसोबत बोलणार आहे. तर चला जाऊया दहेगाव गावाकडे. या ठिकाणी आलेलो आहोत. हे सावनेर मतदारसंघातील कडमेश्वर तालुक्यामध्ये येणारं गाव आहे. तर आपण गावकऱ्यांसोबत देखील जाणून घेऊया. या ठिकाणी नवीन आमदार आशिषजी देशमुख निवडून आले, काय गावकरी मागणी करतात आपण जाणून घेऊया. म्हणजे इथे थंडीचा वेळ आहे आणि गावात म्हणजे खूप असा आनंद असतात. बुजुर्ग लोक बाहेर दिसतात. नमस्कार. नमस्कार जी. आपल्या क्षेत्रात नवीन आता आमदार आलेले आहे आशिषजी देशमुख. आधी सुनील केदारजी होते. का बरं बदल झाला? बदल झाला होईनच ना. आता बदल काम वगैरे नाही केले होते का त्यांनी? काहीच नाही केले काम. आपल्या गावात वगैरे कधी दौरा वगैरे असे झाले नाही. भेटीगाठी करायची. भेटीगाठी आधी काही तर कामं केले असतात, काही पुराने रोड वगैरे काही थोडे बहुत केले झाले आहे म्हणजे काम. बदल जे झाला तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहिणीचा असर असू शकते की परिवर्तन पाहिजे होतं सावनेर क्षेत्रात? हो म्हणजे परिवर्तन पाहिजे. परिवर्तन यावेळेस तर केदार साहेबांची पत्नी उभे होते. हो आशिष बाबू उभे होते. आता आले निवडून. ते आले का आपल्या गावात? कधी भेट वगैरे दिली? 2-3 गाव भेट दिली का भेट? त्यांच्याकडे काय मागणी आहे? आपल्याला काय वाटते काय केलं पाहिजे आपल्या मतदारसंघात किंवा गावात? काय केलं पाहिजे आता त्याला समजलं पाहिजे ना. गरीब लोक आहे सर्व. नाही तुम्ही सांगा ना, काय मागणी आहे? काही असं वाटतं तुम्हाला? घरच्या लोकांना लाडकी बहिणीचे पैसे वगैरे भेटले होते ना. बाईला घेतले होते. हा आता भेटले नाही. आता या नवीन सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? याने चांगलंच केलं पाहिजे ना. आता कास्तकार तर भरपूर म्हणजे त्रस्त झाले आहे. भाव नाही भेटत आहे. सोयाबीनला नाही, कापसाला नाही. आता हे रेट वाढले पाहिजे. कास्तकार त्याच्यामुळे आमचं जीवन आहे. त्याला पिकलं तर आम्हाला पिकलं. कास्तकाराकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे लक्ष. तर गावकऱ्यांचं एकच मत आहे की शासनाने कास्तकारांकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी आहे तरच हा. अजून पण आपण काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करू. आपल्याला या ठिकाणी काही युवा पण दिसून राहिलेले आहेत, त्यांच्यासोबतही बोलू. नमस्कार. नमस्कार. आपण इथले दहेगावचेच आहे का? जी दहेगावचा प्रॉपर. सुमित गमे नाव माझं. सुमित गमे नाव. हा. तर या सावनेर मतदारसंघामध्ये आमदारामध्ये बदल झालेली आहे. परिवर्तन म्हणजे लोक म्हणून राहिले, बरेच लोक परिवर्तन पाहिजे होतं. हो परिवर्तनाची गरज यासाठी होती कारण का आता समजा कडमेश्वर तालुका जो आहे, कडमेश्वर तालुक्यामध्ये एवढी भव्य MIDC आहे. तिथे जवळपास 150 कंपन्या रजिस्टर्ड आहेत, पण फक्त 20 ते 26 कंपन्या सुरू आहे. कडमेश्वर तालुक्यात रोजगाराचा खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे जे स्थानिक लोक आहेत त्यांना रोजगार नाही आहे. इथनं
बुट्टीबोरीला जावं लागते किंवा पुणे, मुंबई मोठमोठ्या शहरांमध्ये जावं लागते. ग्रामीण भागातील जे लोक आहे त्यांना जर त्यांच्याच जागी रोजगार जर मिळाला तर हा मुद्दा सर्वात आधी आम्ही आमदार साहेबांजवळ मांडणार आहोत. म्हणजे ह्या मतदारसंघाच्या लोकांना बाहेर कामाला बाहेर जावं लागते. एवढी मोठी MIDC कळमेश्वरला असून सुद्धा तिथे 150 कंपन्या फक्त रजिस्टर्ड आहे, कागदावर आहे आणि फक्त 26 कंपन्या तिथे हल्ली काम करत आहे आणि त्यामध्ये सुद्धा बाहेरून कामगार आणतात. तिथे परप्रांतीय जास्तीत जास्त आहे. आपल्या स्थानिक लोकांना रोजगार नाही. वरून कळमेश्वर तालुक्यात एखादं हॉस्पिटल नाही मोठं, जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथे बरोबर सोयी सुविधा नाहीये. रुग्णालयामध्ये काही परिवर्तन केलं पाहिजे. कळमेश्वर रुग्णालयामध्ये नक्कीच परिवर्तन केलं पाहिजे. आता तिथे सर्वात मोठा एक मुद्दा हा येतो की वेळेवर कधी अँब्युलन्स मिळत नाही. अँब्युलन्स तिथे मागे लपवून ठेवतात. लपवून ठेवण्याचा हा प्रकार भरपूरदा घडलेला आहे. आणि परिवर्तन याच्यासाठी हवं होतं की जे आमदार आधी होते त्यांनी फक्त त्यांचे कार्यकर्ते जे आहे त्यांच्यापर्यंतच काम सुपूर्द करून गेलो. त्यांनी ग्राउंड लेवलला कोणाला भेटणं नाही, काही नाही. जे स्थानिक लोक आहे ते लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखादा मध्यस्थी माणूस पकडावा लागत होता. मग त्यांच्यापर्यंत जा. एखादा जर त्यांच्यापर्यंत डायरेक्ट गेला तर त्यांचा एक कार्यकर्ता उठून म्हणायचा की मला विचारलं का बरं नाही. मग जर आपल्या हक्काचा आमदारच नाही तर त्यांना निवडून द्यायचं कशाला. म्हणजे जर डायरेक्ट सुनील केदार यांच्याकडे गेले तर कार्यकर्ता नाराज व्हायचे. तुम्ही डायरेक्ट कसे का गेले. हा प्रकार भरपूरदा घडलेला आहे आणि जे वस्तुस्थिती आहे ती मी मांडत आहे. आणि आमचा आता सर्वात मोठा मुद्दा हाच राहणार आहे की रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक लोकांना. आता नवीन सरकार तयार होत आहे तर देवाभाऊकडे काय मागणी आहे आपली. देवाभाऊकडे आमची एवढीच मागणी आहे की MIDC मध्ये ज्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत त्या कंपन्या एक तर चालू कराव्या किंवा त्या कंपन्या त्यांची जागा खाली मोकळी करून तिथे दुसरे प्लांट आणावे व स्थानिक लोकांना रोजगार मिळवून द्यावा. आशिष देशमुख यांच्याकडे काय मागणी आहे. असं एक दोन अशा मागण्या सांगा, आम्ही त्यांना प्रश्न विचारूया. आमची मागणी तर असं आहे, ते गाव लेवलवर जर म्हटलं तर आमच्या गावामध्ये सर्वात मोठी मागणी आहे वाचनालयाची. याबद्दल आम्ही ग्रामपंचायतला पण सांगितलं आहे. ग्रामपंचायतनी सुद्धा आम्हाला म्हटलेलं आहे की आम्ही नवीन आमदार जे आहे त्यांच्याकडे याच्यासाठी मागणी करणार आहोत. कारण का आम्हाला वाचनालयाची खूप आवश्यकता आहे. आमच्या गावामध्ये एवढी युवा पिढी आहे. इथनं कळमेश्वरला जावं लागते त्यांना वाचनालयामध्ये. आणि कळमेश्वरचं पण वाचनालय जर बघितलं तिथे आधी जे बिल्डिंग इमारत होती ती पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. जिथे आता नगर परिषद कार्यालय आहे तिथे वाचनालय सुरू केलेलं आहे. तर वाचनालयाची एक मोठी भव्य बिल्डिंग बनली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. नक्कीच. आणि ही जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतचं कसं काम आहे. सरपंच उपसरपंच इथे यावेळेस इथे सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. युवा पिढीला चान्स मिळालेला आहे आणि जे काम 10 वर्षात नाही झालं ते या एका वर्षात त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि पुढे पण विकास कामे चालू आहे. युवा पिढीचं म्हटलं तर इथचे जे सरपंच उपसरपंच आहेत त्यांना विकास म्हणजे नक्की काय हे सांगायची गरज नाही पडत. कारण याच्या आधीचे जे सरपंच उपसरपंच जे काही होऊन गेले त्यांना विकास म्हणजे सरपंच यांनी तर बरेच आंदोलन सुद्धा केलेले होतं. तेच सांगत आहे ना, तेच सांगत आहे ना, त्यांना नॉलेज आहे या सगळ्या गोष्टीचं. त्यांना विकास म्हणजे एक्झॅक्ट काय हे माहिती आहे. आधीचे जे सरपंच उपसरपंच होते त्यांना विकास म्हणजे एवढंच माहित होतं फक्त रस्ते आणि नाल्या. पण सर्वांगीण विकास कशाला म्हणतात हे त्यांना माहित आहे. आमच्या गावचे डेव्हलप करतील. आमच्या गावचे जे उपसरपंच आहे स्वप्नीलजी चौधरी यांनी जिल्हा लेवलवर मोठमोठे कामं सुद्धा केलेले आहे. कुठे आंदोलन, कोणत्या कंपन्या, रोजगारांचा विषय. ते कामगार संघटनेचे पण नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे. तर जास्तीत जास्त रोजगारांचा विषय पण त्यांच्याकडे येते. त्यांनी मोर्चे सुद्धा केलेले आहे. संपर्कात आहे का ते उपसरपंच. जी आपले फोन वगैरे उचलतात. सगळं पूर्ण गावाच्याच संपर्कात आहे ते. असं नाही की फक्त माझ्याच संपर्कात. सरपंच उपसरपंच असा असावा की नेहमी 24 तास संपर्कात. नक्कीच. तर युवांनी पण माहिती, गावातल्या काही महिलांसोबत पण बोलूया आपण. खरंच या ग्रामपंचायतीने गावात कामं केले आहे की नाही केले आहे व राज्य सरकारने जे लाडकी बहीण योजना दिल्या तर याचा लाभ मिळाला तर खुश आहे. आता देवाभाऊंना तर बहिणींनी, लाडक्या बहिणींनी साथ दिलाच आहे. मात्र त्यांच्यासोबत सुद्धा निवडणूक झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे गावात, दहेगावात. जाणून घेऊया. आप इधर से हो दहेगाव से. जी.
आपकी इधर ग्राम पंचायत काम कर रही है? हाँ कर रही है ना। क्या क्या काम किए, मतलब कुछ? रोड का काम किए, नाली साफ किए, नाली बनाए, पर वो काम कैसा थोड़ा सा अच्छा करना चाहिए था, थोड़ा सा खराब तो हुआ बताओ था। ना क्या खराब हुआ, बताइए बताइए। हमको यहाँ पे ब्रेकर चाहिए, तो गाड़ियाँ भाई स्पीड से हाँ, भागती। स्पीड से आती है। इनके बच्चे का पैर भी फ्रैक्चर हो चुका है ये ऑटो से, और ये पानी का भी उतार हो गया है। तो समस्या बताने के लिए ग्राम पंचायत में जाना पड़ता है कि आते हैं ग्राम पंचायत के लोग यहाँ पे कभी पूछने के लिए? नहीं, कभी नहीं आते, हमको जाना पड़ता है। है ना, उन्हें आना चाहिए। आपको क्या लगता है, बताइए ग्राम पंचायत से क्या मांग है? वही ये ब्रेकर वहाँ पे बनाना चाहिए था, वो जो और वो हमारे दरवाजे के सामने पानी जमा हो जाता है, ब्रेकर की मांग है आपकी वाली ग्राम पंचायत? ठीक है, जरूर। हमारे घर में बच्चे हैं ना जी। लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? किती मिळाले होते? 7.5. 7,500. म्हणून देवाभाऊला साथ दिला आपण, है ना? ह्या ग्रामपंचायतचे काम कसं आहे इथे गावात? म्हणजे काय कामं केले म्हणजे ग्रामपंचायतीने आता हे रोड 6 वोड महिन्यात केले आहे. सगळं? पण आमच्या घरासमोरचं पाणी यांच्या घरासमोर येते बा, जिथे तिथे ह्या पाण्याची म्हणजे पाण्याची इथे समस्या आहे. आम्हाला मोठा त्रास आहे. हे इथं आमच्या घराच्या समोर ढोरं बांधते, खूपच आम्हाला त्रास होते. त्यामुळे इथे हो. घाण होते पूर्ण. हो, खूपच गंदा दिसते आणि साफसफाई ते लोक करत नाही चांगल्यानं. ग्रामपंचायतीने या सगळ्या गोष्टीकडे हो, लक्ष दिलं. आम्ही ना मतलब सांगितलं होतं तिथं काम हे चांगलं नाही दिसत बा म्हणून, पण त्या लोकांना काही ऍक्शन घेतला नाही. तर नक्कीच गावकऱ्यांची काही समस्या देखील आहे. रस्ते बनले पण गाड्या वेगाने चालतात आणि इथे स्पीड ब्रेकर सुद्धा झालं पाहिजे. आणि काही ठिकाणी या ठिकाणी घाण पण दिसून आले आम्हाला इथे या गावात. हे सुद्धा आम्ही इथल्या सरपंचाला माहिती सोबत पण बोलतो. काका राम राम. राम राम. काय म्हणता गावाचा विकास? गावाचा विकास ठीक आहे ना? गावाचा विकास ठीक आहे. हो हो हो. तुम्ही इथे आमदार बदलला हो हो तुमच्या मतदारसंघात? हो हो. बदलायला पाहिजे ना? म्हणजे परिवर्तन पाहिजे होतं का? हो हो पाहिजे ना, पाहिजे. आधीचे आमदार बी तर चांगले होते. हो ठीक होते, पण आता काही ना काही व्हायला पाहिजे ना. म्हणजे बोर झाले होते का तुम्ही? हा, बोर तसं इथं बोर नाही होतं म्हणा माणूस, पण काही ना काही व्हायला पाहिजे, परिवर्तन व्हायला पाहिजे ना. मागं पुढे व्हायलाच पाहिजे काही ना काही. केदार साहेब बी तर लोकांच्या संपर्कात राहे. हो राहत होते ना. हा? हा, राहत होते. आशिष बाबू आले होते का इकडे तुमच्या गावात? नाही आशिष बाबा, देशमुख. आपलं तसं ढोरं नाही नाही, करलं. इकडले आमदार आता नवीन बनले आशिष देशमुख. हो, तर ते आले होते का आपल्या गावात गे? काही आपल्याला काय तेवढं राहत नाही. आपला ढोरं नाही. असं माझ्या कास्तकार गावात एक सांगा, ग्रामपंचायतचे काम कसं आहे? ग्रामपंचायतीचं काम ठीक आहे. रस्ते वगैरे बिलकुल, बिलकुल. बिलकुल ठीक आहे. हो हो हो, चांगलं काम होऊन तुम्ही राहिलं. कास्तकार आहे का? हो हो. किती एकर शेती आहे आपल्याकडे? शेती नाही, आपल्याकडे ढोरं वासरं आहे. हा. हा, आता ढोरा वस्त्रासाठी काही योजना काढली पाहिजे का सरकारनं काही? काढायला पाहिजे. अरे सांगतो तर काय बाबाच्या इंडिया बनवायचं 42 रुपये किलो ढेर. आज- हा, आणि 30 रुपये लिटर दूध. दुधाला काय भाव आहे आता? 30 रुपये. 30 रुपये. हो, म्हणजे 42 रुपये. भाव वाढवला पाहिजे. वाढायला पाहिजे. वाढायला पाहिजे भाव. हे आपला आशिष बाबूकडे मागणी आहे. हो हो, करायला पाहिजे ना. सरकारकडे. हा, ढोरं वासरावर लक्ष द्यायला पाहिजे. कास्तकाराकडे सरकार लक्ष नाही देत का? बरोबर का? नाही, देऊनच नाही सरकार राहिलं. कोणतीही असं पण लक्ष दिलं पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे. कास्तकार आहे तर जग आहे. बापा, आता तुम्हाला सांगू करायला 42 रुपये किलो ढेर. हा. का, आणि 30 रुपये लिटर दूध. म्हणजे काय- परवडत काय नाही. हा, पण ते आता कसं टायमासाठी करायला पाहिजे. हे नवीन सरकारला बोला ना तुम्ही. आता आमच्या मोबाईल मध्ये पाहून बोला, हो. त्यांना सांगा काय केलं पाहिजे दुधासाठी, दुधाच्या भाव. पहा बाबा, बोला ना, बोला ना तुम्ही. हो सांगा, ते तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीनं. आता करा काय आम्ही. हा. हा, हे कास्तकार नाराज आहे. हा, बापा हे तुम्हाला ना सांगतो का साहेब, आता लाडली बहीण आमच्याकडे त्या बँकेत गेलो. हा, तर फक्त लाडली बहीण. बस नाही, काकाजी म्हणे तुमच्या लिवच नाही आहे, तुमचे पैसेच नाही आहे. अरे म्हटलं नाही, आता जाऊ दे बापा, मी काय तुला मुंबई आलो का, आता काय बोलू म्हटलं का बरोबर का. अवतार बोलतो का आमच्या. हा चाल भाऊ. अरे बाबा, बँक वाल्याची वागणूक बरोबर नाही राहत. ही आहे सामान्य माणसासोबत व्यवहार चांगला नाही. मी म्हणे म्हटलं बाबा, निघाल नाही आलता इथं, मुक्काम करायला आलता इथं. फक्त जॅकेट आणि टाय वाल्यांच्या बस समोर बस त्याच काम होऊन राहिलं. त्याच्या जेवण नाही हा. आपल्यासारखे कास्तकार बस लोकांना काही त्यानं मला हिरोच नाही दिला ना. हा, त्याला म्हटलं काहून नाही झालं साहेब, मी
त्यानं मला कागद मागितले, म्हटलं हे कागद घे बापू. हा 20 ऑगस्टले कुठं आहे बँक तुमची वाली? कॅनरा कॅनरा बँक. हा 30 ऑगस्टले ते कागद दिले. मी त्या दिवशी माझे पैसे होते ते पैसे काढले. म्हटलं बापू म्हटलं हे तू करून टाक. काकाजी म्हणजे होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच्यापाशी गेलो, काकाजी हे काही पैसे काही मागायचे नाही. ना म्हटलं ठीक आहे, तुला मागत नाही तुला पैसे जा बापा म्हटलं तू. वा काय त्यानंतर आजी गावात ग्रामपंचायतचं काम कसं आहे? ठीक आहे ना. इथं येते का सरपंच की आपल्याला भेटायला? इथं गावात पूर्ण फिरत असते. का लागते आजी, कसं आहे आजी, कोणते आले गाव तर विचारते का? येते आमच्या. आपाजीला विचारू आम्ही. ग्रामपंचायतीचं काम कसं आहे इकडे? चांगला आहे साहेब. चांगलं आहे. काय काय कामं केली? काम हे सडकीचे झाले, काही गावाचे झाले. कुणाला घर नसेल तर जागा दिली. हो नमस्कार करायला येतात का? हो नमस्कार करायला येते ना. येते का? हो आता तर नवीन एकदम युवा पोरगा आहे तुमच्याकडे उपसरपंच. हो युवा लोकांना संधी दिली पाहिजे का चांगली? म्हणजे हो सगळ्यालाच दिली पाहिजे संधी, काही एकाला सोय पाहिजे. नाही युवा लोकांना म्हणजे यंग पोराले, तरुण पोराले संधी दिली पाहिजे का चांगली? हो दिली पाहिजे. एकंदरीत काय वाटते आता नवीन सरकार बनत आहे, काही मागणी आहे का तुमची सरकारकडे? आहे ना, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, लाईट विजेचा प्रश्न आहे. आणि आमचे नेते गावात गेलो होतो तर आता एक कास्तकारांनी सांगितलं की दुधाला म्हणजे भाव नाही मिळत आहे. दुधाला भाव वाढवले ना आता युती सरकारने. आता नंतर आम्ही मागणी करू. आमचे नेते स्वप्नील चौधरी, भावी जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या थ्रू आपण आमदाराकडे मागणी करू की आपल्या जे शेतकरी आहे नवीन आमदाराकडे काय काय मागणी करणार आहे त्याबद्दल? नवीन झाला पाहिजे, ग्रामपंचायतीला निधी दिली पाहिजे, मदत केली पाहिजे. आहे ना, सिमेंट रस्त्याचे प्रश्न आहेत, अंडरग्राऊंड नाल्याचे प्रश्न आहे, आणि विजेचा प्रश्न आहे. इथे लोड सेटिंगचा नाही का, त्याला 24 घंटे लाईटचा प्रश्न आहे. गावात 24 घंटे लाईटचा प्रश्न आहे. सगळ्या प्रश्नाची आपण मागणी करू. आणि आमचे मित्र स्वप्नील भाऊ चौधरी उपसरपंच आहेत, त्यांच्या थ्रू आपण आमदाराची मागणी करू. आशिष देशमुख जी निवडून आल्यानंतर तुमची भेट वगैरे झाली का त्यांच्यासोबत? नाही, जाऊ ना, आम्ही आमचे नेते आहेत ना गावात त्यांना बोलवणार आहात का? बोलू ना. आमचे माझे उपसरपंच आहेत, दुंडेश्वरजी धोटे साहेब आहेत, उपसरपंच स्वप्नील चौधरी आहे, इंग्रजी आहेत, सदस्य आपले. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न इथे वाचनालय झाला पाहिजे असं देखील गावातले लोक म्हणाले, याबद्दल तुम्ही प्रस्ताव मांडणार आहात? माझं ना ग्रामपंचायत थ्रू करू ना, आम्ही सगळ्या गोष्टी या करू ना. आता सध्या तर आमदार फक्त आमचे आमदार निवडून आले, आता करू, मागणी करू. आणि आमच्या आठवड्यातून पूर्ण होईल, आम्हाला याची अपेक्षा आहे. आमचे आमदार आम्हाला नाराज करणार नाही. बोल. नाव ज्ञानेश प्रफुल्ल ढवस आहे. तुला कला आवडते का, भजन वगैरे? हा, तर एखादी भजन म्हणून दाखव बरं. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समा. तुला हार्मोनियम झालं, गिटार झालं, तबला, पेटी, हे सगळं वाजवणं आवडते का तुला? हा. आणि तुझ्या शाळेत पेटी, तबला हे ते सगळे वस्तू सामग्री आहे का? तुम्हाला शिकवतात का? आहे का पेटी वगैरे, तबला? नाही आहे. हे सरकारनं प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना कलावंतासाठी दिल्या पाहिजे का सामग्र्या? माझे म्हणणं आहे नवीन सरकारांना सर्व शाळेत सर्वांना तबला पेटी दिली पाहिजे. निवडणुकीचा माहोल महाराष्ट्राने बघितला, प्रत्येकांचे मुलाखती देखील आपण बघितल्या. पण निवडणुकीनंतर जनतेच्या काय मत आहे? आम्ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरच्या ग्रामीण भागात जे सावनेर क्षेत्रामध्ये येणारं दहेगाव आहे, या ठिकाणी आलेलो आहोत. इथले दहेगाव कडमेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही. तर आम्हाला या ठिकाणी काटोलला जाताना आम्हाला इथे 2 उपसरपंच मिळाले. उपसरपंच यांच्याकडून आपण जाणून घेऊया की गावामध्ये काय बदल झालेला आहे किंवा कुठली मागणी आहे नवीन आमदाराकडे. साहेब नमस्कार. नमस्कार.
आपण आमदार या ठिकाणी बदलले आहे तुमच्या मतदारसंघात, काय कारण मागणी? का 25 वर्ष आम्ही वनवास भोगला. काँग्रेसचे आमदार होते, सुनीलबाबू केदार, पण त्यांनी गावात काही केलं नाही. फक्त आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्याला विचारायचं आणि घरून निघून जायचं, बाकी कोणाला काही विचारायचं नाही. होय, आमच्या मनामध्ये राग होता आणि आम्हाला 25 वर्षाचा वनवास बघून एक रामाचं राज्य आणायला पाहिजे होतं, म्हणून एक रामाचं राज्य या ठिकाणी आम्ही आणलं आणि आमचा रामाचा आमदार आम्ही या ठिकाणी उभा केला. कोणत्या वर्षी तुम्ही उपसरपंच? मी 2003 ते 2017 ते 2003 ते 2018 पर्यंत मी सरपंच होतो. तर इथे सुनील बाबू केदार जे आमदार होते, आपण यांच्याकडे निधी मागायला कधी निधी मागायला मी गेलो होतो, पण त्यांनी मला निधी दिला नाही. दिला नाही? कारण का मी दुसऱ्या पक्षाचे आणि ते दुसऱ्या पक्षाचे असल्यामुळे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे तुम्ही असल्यामुळे निधी दिला नाही. कारण तेच होतं की माझा या गावात सरपंच नाही, सरपंच नाही, ग्रामपंचायत नाही. म्हणजे केदार साहेबांनी दुजाभाव केला. दुजाभाव केला. कारण का तेव्हा पूर्ण बीजेपीचे 7ही सदस्य बीजेपीचे होते आणि काँग्रेसचे 1ही सदस्य होता. आपल्यासोबत दुसरे पण उपसरपंच आपल्यासोबत या ठिकाणी आहे. सर नमस्कार. नमस्कार. भीमराव मोतीरामजी इंगळे, माजी उपसरपंच. तुमच्या क्षेत्रामध्ये आमदारामध्ये बदल झाली आहे का बरं? कामं नाही केले त्यांनी जनतेचे आणि त्याचे कार्यकर्ते आमदारापेक्षा आमदार मोठे झाले होते. त्याच्याने त्याच्या कार्यकर्त्याचे गावात कोणी ऐकलं नाही. तुम्ही देखील केले असेल, आधी उपसरपंच होते त्यांनी. त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस दिले होते, त्यावेळेस ग्रामपंचायत काँग्रेसचीच होती आणि त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून इथे बनसाहेब होते, त्यावेळेस मतदारसंघ कळमेश्वर होता, कळमेश्वर विधानसभा होता. आता आशिष बाबू आमदार झाले आहे, त्यांच्याकडे काय मागणी आहे आपली? गावामध्ये काय बदल झाला पाहिजे, काय वाटतं? गावाचं स्वच्छता ज्याच्यावर जे आमचा राष्ट्रपती पुरस्कृत गाव आहे 2008, त्याच्यानं आता गावात खूप गंदगी झाली आहे. आता 1 वर्ष झालं तर थोडा काहीतरी सुधारणा झाल्या. आम्हाला माहिती झालं इथे तुमच्या भागात एक स्वप्नील चौधरी म्हणून युवा उपसरपंच आहे, तर काय वाटतं त्यांनी 1 वर्षात काही कामं केली? हो, 1 वर्षात कामं केले, चांगलं नेतृत्व आहे. खंबीर म्हणजे कर्मचाऱ्यावर वजन आहे, कामाची स्पीड चांगली आहे, संपर्क बऱ्याच लोकांशी संपर्क आहे त्यांच्या. युवा लोकांना संधी दिली पाहिजे. हो, तुम्हाला अजून काय वाटतं, म्हणजे त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीची सुरुवात, पंचायत समिती, जिल्हा परिषद यायला पाहिजे, मिळाला पाहिजे. युवा आला तर विकास नक्की होणार. नक्की. नक्की आपल्या सोबत दोन्ही उपसरपंच या ठिकाणी एकत्र होते. युवांना पक्षांनी संधी दिली पाहिजे असं देखील सांगितलेलं आहे. आमदारांची बदल म्हणजे याकरिता झालेली आहे की कुठलीही निधी नाही देण्यात आली, दुजाभाव केला असं देखील दोन्ही उपसरपंचांना सांगितलेलं आहे. आपण अजून पण गावकऱ्यांसोबत बोलूया. ग्रामपंचायत कशा पद्धतीनं म्हणजे काम आहे ग्रामपंचायतीच्या गावात? चांगलं आहे ना. चांगले आहे. हो. आता इकडे युवा उपसरपंच झाले आहे तुमच्या भागात, हो. तर त्यांची वागणूक कशी आहे गावकऱ्यांसोबत? चांगली आहे ना. तुम्हाला काय वाटते, गावात काय बदल झाली पाहिजे, काय अपेक्षा आहे नवीन आमदाराकडे? आमदाराकडून ही अपेक्षा आहे की जशी शाळेमध्ये ग्रंथालय असावं, लायब्ररी असावी, कॅम्प्युटरचं संगणकाचं प्रशिक्षण सुद्धा देण्यात यावं आणि मुलांसाठी क्रीडा ग्राउंड असावं. हे आजपर्यंत आमदारांनी अजूनपर्यंत ह्या गावामध्ये सुधारणा केली नाही. कारण यांच्यापर्यंत ह्या भरपूर वेळा ग्रामपंचायतच्या मार्फत सुद्धा त्यांना मागणी करण्यात आली होती, पण अजूनपर्यंत गावामध्ये विकास झाला नाही आहे. आणि कसं आहे, जे काही धार्मिक म्हणजे बरेच कामं झाले नाही म्हणून तुम्ही लोक नाराज होते आणि बदल केला आहे क्षेत्रामध्ये. हां, कारण बदल होणं, परिवर्तन होणं हे काळाची गरज होती. कारण की आधुनिक युगामध्ये कसं आहे, जे प्रशिक्षण आहे ते त्यानुसार प्रत्येक गावामध्ये किंवा दहेगावमध्ये मिळालं नाही, म्हणून त्या दहेगावमध्ये सुद्धा प्रशिक्षण आमदारांच्या माध्यमातून तसं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात यावे आणि येत आहे, सुरू आहे कामं, आता हळूहळू सुरू आहे. आज दहेगाव ग्रामपंचायतच्या दौरा केलेला आहे, तर आपण जे आता निवडणूक आहे, जे सुनील केदार होते या भागामध्ये, आता आशिष देशमुख आहे, भाजपची सरकार निर्माण होत आहे. तुम्हाला काय वाटतंय की या सरकारने आपल्या ग्रामीण भागामध्ये काय केलं पाहिजे आणि आपला परिचय द्या? नमस्कार. सर्वप्रथम मी हिंद भारत डिजिटल इलेक्ट्रिक मीडियाचे मी माझ्या गावाच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो की आपण इतकं मोठं क्षेत्रामध्ये आपल्या भागामध्ये काम करत असताना वेळात वेळ काढून आमच्या एका छोट्या गावाची मुलाखत घेता, आमच्या सर्वसामान्य लोकांची मुलाखत घेतात, त्या निमित्तानं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं स्वागत करतो.
सांगायचं म्हटलं म्हणजे मी या गावामध्ये उपसरपंच या पदावर काम करतो आणि आपला अनेक दिवसाचा परिचय आहे की मी नागपूर जिल्ह्यामध्ये माझी स्वतःची वैयक्तिक कामगार संघटना आहे, बरोबर. आणि सांगायचं म्हटलं की या गावकऱ्यांनी आम्हाला आशीर्वादाच्या स्वरूपात या ग्रामपंचायतमध्ये सर्वचे सर्व सरपंच, आमच्या शिल्पाताई असेल, मी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्वांना ₹1 आशीर्वाद देऊन आम्हाला इथे मोठ्या मताने निवडून दिलेला आहे. दहेगाव करिता काय काय आपण कामं केलेली आहे 1 वर्षात? या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या गावामध्ये 10 वर्षापासनं काँग्रेसचे प्रस्थापित सुनील केदार यांच्या हातामध्ये ही ग्रामपंचायत होती, बरोबर. या ग्रामपंचायतमध्ये आम्ही आल्यानंतर सर्वप्रथम या ग्रामपंचायतला आम्ही एक कार्यालय आहे या पद्धतीने दाखवण्याचं आम्ही काम केलं. तुम्ही बघत असाल इथे की इथे महापुरुषांचे फोटो आहे, ज्या पद्धतीने इथे व्यवस्थापन ठेवलं आहे, ज्या पद्धतीने इथे कामगारांचं नियोजन आहे, इथे जे काही लोकांच्या समस्या इथे म्हणजे घरकचऱ्याची व्यवस्था असेल, पाण्याची असेल, सांडपाण्याची असेल, या सर्व गोष्टीवर आम्ही या 1 वर्षामध्ये 9 महिन्यामध्ये आम्ही काम करणं सुरू केलं आहे. यामध्ये गावाचा विषय जो होता की गावामध्ये जो कचरा होता उघड्यावर टाकत होते, या गावामध्ये रोगराईचं प्रमाण वाढलं होतं. यासाठी आम्ही एक 15 वित्त आयोगातनं कचऱ्याची गाडी घेतली आहे. त्या माध्यमातून आम्ही तो गावाला सर्व कचरा गोळा करून गावाच्या बाहेर टाकला जातो. यातून गावाचं एक स्वच्छ आणि गाव सुंदर असं आमचं गाव या 1 वर्षात तयार झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं अजून नवीन दहेगाव येतात काय करणार आहे तुम्ही सामाजिक कार्य? अनेक कामं आमच्या या ग्रामपंचायत म्हणजे या गावामध्ये शिल्लक आहे. फक्त 1% नवीन आमदारांकडे काय मागणी आहे? नक्कीच या भागामध्ये 25 वर्षापासून माजी मंत्री सुनील केदार यांचं या ठिकाणी क्षेत्र होतं. या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास इथल्या माजी मंत्र्यांनी सुनील केदारने केलेला नाही आहे. म्हणून सर्व जनता त्रस्त होऊन या भागामध्ये एक चांगलं विकास काम करणारं आणि उमदा, तरुण, सुशिक्षित असं उमेदवार या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आशिष देशमुखाच्या रूपाने आम्हाला मिळालेला आहे. नक्कीच आम्हा सर्वांना आशा आहे की या ग्रामीण भागामध्ये या आमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा गोंडखरी सर्कलमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला विकास होईल. जे खेडेपाडे अजूनपर्यंत विकासाच्या वंचित राहिले आहेत त्या भागामध्ये चांगला विकास होईल आणि आशिष बाबूच्या माध्यमातून या गोंडखरी सर्कल एक चांगलं नवीन रूप येईल अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आरोग्यकरिता काय नियोजन आहे आपल्याकडे ग्रामपंचायतीत? आरोग्याचा म्हटलं तर विषय असा आहे की आम्ही आमच्या गावामध्ये 5-5 वर्ष होऊन सुद्धा या गावामध्ये नाल्या साफ झालेल्या नव्हत्या. आमच्या इथे असं आहे की आम्ही 1-2 महिन्यामध्ये आम्ही नाली सफाईवर आम्ही लक्ष घालतो. आमच्याकडे रस्ते सफाईवर आम्ही लक्ष घालतो. मच्छरांच्या फवारण्या आम्ही नियमितपणे 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये करत असतो. यामध्ये स्वच्छतेचा प्रश्न किंवा आम्ही त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा प्रयत्न करतो. नक्कीच आशिष बाबूच्या माध्यमातून गावामध्ये चांगल्या उपकरणं राबवता येईल असे आम्ही ते प्रयत्न करू आणि ते आशिष बाबूने केले पाहिजे. आणि शिक्षणासंदर्भात विद्यार्थ्यांकरिता ग्रामपंचायतच्या सहकार्य असते शाळेमध्ये. आता आम्ही ज्या 1 वर्षामध्ये निवडून आलो या भागामध्ये ग्रामपंचायतमध्ये, तर या शाळेची पटसंख्या 40 किंवा 45ची होती जिल्हा परिषद शाळेची. आम्ही शिक्षणावर भर घालत अंगणवाडीला, गावातील शाळेचं सौंदर्यीकरण म्हणा किंवा तिथे फर्निचर म्हणा, अशा अनेक आम्ही आमच्या ग्रामपंचायततर्फे त्यांना सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी गावातल्या लोकांच्या त्या शाळेकडे आशा भरपूर वाढली आणि पटसंख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणून मला असं वाटते की नक्कीच या 4 वर्षामध्ये सुद्धा अजून अनेक काही त्या शाळेचं डेव्हलपमेंट होईल. विद्यार्थी गावात जे असतात प्रत्येक विद्यार्थी हा पैशाने नसतो, पण काही कला असते, कोणाला कोणी कबड्डी म्हणा, फुटबॉल म्हणा, कोणी संगीत म्हणा, तर अधिक कोणा मुलांमध्ये योग्यता असते त्यांच्याकरिता आपण काय नियोजन करणार आहात? नक्कीच या भागामध्ये आता निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीच्या काळामध्ये इथचे विद्यमान आमदार आशिषबाबू देशमुख यांच्या पत्नी डॉक्टर आयुषी देशमुख या आमच्या गावामध्ये प्रचाराच्या निमित्त आल्या होत्या आणि ताईने आम्हाला एक शब्द दिला की या ग्रामपंचायतमध्ये जो तुम्ही आता मुद्दा घेतलाय की विद्यार्थ्यांचा, कलावंताचा विषय आहे,
नक्कीच त्याच्यासाठी ते मोठ्या स्वरूपामध्ये आमच्या गावामध्ये निधी उपलब्ध करून इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या कलावंतासाठी, इथल्या जे कुठले मुलं आहे, होतकरू मुलं आहे, ते क्रीडा क्षेत्रामध्ये समोर कशी जाते यासाठी ते मोठ्या प्रमाणाच्या गावामध्ये काहीतरी करणार आहे, हे त्यांना आम्हाला शब्द दिला. विद्यार्थ्यांच्या संपर्कात असतात 100% असतो. आम्ही आठवड्यातून एकदा शाळेमध्ये आम्ही जात असतो. आम्ही शिक्षकांशी आम्ही चर्चा करत असतो. आम्ही त्यांच्या खानपानावर लक्ष ठेवत असतो. आमचे गावामध्ये प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष असतं. अनेकदा असं होते की अनेक ग्रामपंचायतचे नाही, असं काहीच नाही. आधी ते 10 वर्षामध्ये झालं असेल, त्याच्यावर मला काही इतकं बोलायचं नाहीये. बट आम्ही ग्रामपंचायत सर्व लोक आलो, 8 लोक, याच्यामध्ये आमच्या इथे सर्व बहुमतामध्ये आम्ही निवडून आलो. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, केलोकर, इंगळे, त्यानंतर काळबांडे, सगळे लोक जे आम्ही सगळे एका बहुमताने आम्हाला जनतेने, गावातल्या नागरिकांनी खूप मोठा आशीर्वाद दिला. कारण त्यांना माहिती आहे की या गावाचं भवितव्य हे लोक घडवणार आहेत, म्हणून त्यांनी आमच्या हाती एक हाती सत्ता आमच्याकडे दिली आहे. अनेकदा आम्ही तुमचे आंदोलन सुद्धा कव्हर केले. तुम्ही नागपूर दोन्ही भागात म्हणजे तुम्ही एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. तर तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल काय माहिती आहे? नक्कीच मी 13 वर्ष सन्मान्य राष्ट्रपतीसोबत काम केलेलं आहे आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गावात दहेगावचा शाखा अध्यक्ष असताना काम सुरू केलं आहे. माझं वय त्यावेळेस 17 वर्षाचं होतं. त्यानंतर मी तालुक्याचा तालुका अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा संघटक झालो, त्यानंतर महाराष्ट्राच्या कमिटीवर गेलो आणि मी माझी स्वतःची कामगार संघटना स्थापन केली आहे. त्या माध्यमातून मी 4,500 कामगार माझ्या संघटनेत जोडलेले आहे. त्यामध्ये माझ्या कळमेश्वर भागामध्ये इंडस पेपर मिल असो, रिद्धी सिद्धी असो, भगीरथ असो, रेमंड असो, अशा अनेक कंपन्यामध्ये, DHL असो, अशा अनेक कंपन्यामध्ये माझ्या युनिट आहेत. आणि नक्कीच मी कामगारांना न्याय देण्याचं नेहमी काम करतो. त्या माध्यमातून माझ्यावर अनेक कामगारांना न्याय देतात, गुन्हे सुद्धा दाखल झाले आहे, ते तुम्ही बघितलं आहे. सांगायचं म्हटलं की लहानपणापासून मला त्या गोष्टीमध्ये आवड आहे की एक सामान्य लोकांना, गरीब लोकांना न्याय मिळवून देणं, आणि त्या कामगार क्षेत्रामध्ये मला आवड आहे. सातत्याने मी काम करत असतो. 1 वर्ष झाले, उत्तर झाले, तुमचा संपर्क नागपूर ग्रामीण आणि म्हणजे आंदोलनाची जे तुमची नक्कीच अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम मी आता सुद्धा करत असतो. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आम्ही काम करत असताना आमचे सर्व सहकारी महिला आम्हाला या भागामध्ये काम करत असताना लक्ष देतात. आणि सांगायचं म्हटलं की अनेक कामगारांना न्याय देण्याचं काम, गरिबांना न्याय देण्याचं काम आम्ही करत असतो. ते मोठे आंदोलन असो, टोल टॅक्सचा मुद्दा असो, असे अनेक आंदोलन आम्ही या भागामध्ये केलेले आहे. आणि सतत जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन आणि गरीब जनतेची सेवा करत नाही.